Hello students, welcome to SS Technology. Let's begin today's new topic. Our today's topic is must not. Must not म्हणजे करायलाच नाही पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करणे बंधनकारक आहे तेव्हा आपण मस्टचा वापर करतो. पण तीच गोष्ट तुम्ही नाही करायला पाहिजे, केलीच नाही पाहिजे, तेव्हा तुम्ही मस्ट नॉटचा वापर करायला शिका. चला तर पाहूया मस्ट नॉटचा वापर कसा करायचा. लेट्स बिगिन. Students, last week we had learned first rule of must. Now in this week we will learn second rule of must. See the rule. Rule बघा. Person plus must plus not plus first form of the verb. There is one table given. We will read this table. Repeat after me. मी करायलाच नाही पाहिजे. I must not do. आम्ही करायलाच नाही पाहिजे. We must not do. तू करायलाच नाही पाहिजे. You must not do. तुम्ही करायलाच नाही पाहिजे. You must not do. त्याने करायलाच नाही पाहिजे. He must not do. तिने करायलाच नाही पाहिजे. She must not do. ह्याने करायलाच नाही पाहिजे. It must not do. अनिलने करायलाच नाही पाहिजे. अनिल मस्ट नॉट डू. अनिताने करायलाच नाही पाहिजे. अनिता मस्ट नॉट डू. त्यांनी करायलाच नाही पाहिजे. दे मस्ट नॉट डू. नाउ लेट्स सी नेक्स्ट पेज. Here in this page we are going to see contraction of must not. The contraction of must not is mustn't. Repeat after me. I must not, I mustn't. We must not, we mustn't. You must not, you mustn't. He must not, he mustn't. She must not, she mustn't. It must not, it mustn't. Anil must not, Anil mustn't. Anita must not, Anita mustn't. They must not, they mustn't. Remember these contractions always. Now let's see next practice. Practice slide 1. Repeat after me. Second rule. Person plus must plus not plus first form of the verb. येथे मी चालणे म्हणजे वॉक हे क्रियापद वापरलेले आहे. सर्व कर्त्यांच्या सोबत आपण हा टेबल बोलूया. तुम्ही माझ्या नंतर बोला. रिपीट आफ्टर मी. मी चालायलाच नाही पाहिजे. आय मस्ट नॉट वॉक. आम्ही चालायलाच नाही पाहिजे. वी मस्ट नॉट वॉक. तू चालायलाच नाही पाहिजे. यू मस्ट नॉट वॉक. तुम्ही चालायलाच नाही पाहिजे. यू मस्ट नॉट वॉक. त्याने चालायलाच नाही पाहिजे. ही मस्ट नॉट वॉक. तिने चालायलाच नाही पाहिजे. शी मस्ट नॉट वॉक. याने चालायलाच नाही पाहिजे. इट मस्ट नॉट वॉक. अनिलने चालायलाच नाही पाहिजे. अनिल मस्ट नॉट वॉक. अनिताने चालायलाच नाही पाहिजे. अनिता मस्ट नॉट वॉक. त्यांनी चालायलाच नाही पाहिजे. दे मस्ट नॉट वॉक.
आता हा टेबल आपण कॉन्ट्रॅक्शन सोबत बोलूया. आय मसंट वॉक, वी मसंट वॉक, यू मसंट वॉक, यू मसंट वॉक, he mustn't walk, she mustn't walk, it mustn't walk, Anil mustn't walk, Anita mustn't walk, they mustn't walk. Now let's see next practice slide. Practice slide 2. Repeat the rule. Second rule, person plus must plus not plus first form of the verb. क्रियापद तुम्ही बघत आहात. मी मराठी वाक्य वाचतो, तुम्ही इंग्रजी वाक्य वाचा. मी धावायलाच नाही पाहिजे, आम्ही धावायलाच नाही पाहिजे, तू धावायलाच नाही पाहिजे, तुम्ही धावायलाच नाही पाहिजे, त्याने धावायलाच नाही पाहिजे, तिने धावायलाच नाही पाहिजे, याने धावायलाच नाही पाहिजे, अनिलने धावायलाच नाही पाहिजे, अनिताने धावायलाच नाही पाहिजे, त्यांनी धावायलाच नाही पाहिजे. Very good, well done. Now let's see next practice slide. Now repeat the rule. Second rule, person plus must plus not plus first form of the verb. Here we will do the same practice. आपण same practice करूया. मी मराठी वाक्य बोलतो, तुम्ही इंग्रजी वाक्य बोला. Let's begin. मी बघायलाच नाही पाहिजे, आम्ही बघायलाच नाही पाहिजे, तू बघायलाच नाही पाहिजे, तुम्ही बघायलाच नाही पाहिजे, त्याने बघायलाच नाही पाहिजे, तिने बघायलाच नाही पाहिजे, याने बघायलाच नाही पाहिजे, अनिलने बघायलाच नाही पाहिजे, अनिताने बघायलाच नाही पाहिजे, त्यांनी बघायलाच नाही पाहिजे. Well done. Let's see next slide. ओके, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. लेट्स डू सम मोर प्रॅक्टिस. आता समजा तुमची उद्या परीक्षा आहे आणि तुम्हाला वेळ नाही घालवायचा आहे, तर तुम्ही कसं म्हणायला पाहिजे? टुमॉरो आय हॅव इंग्लिश एक्झाम. आय मस्ट नॉट वेस्ट माय टाइम. ओके, नाउ नेक्स्ट प्रॅक्टिस. तुम्ही लवकर झोपायला पाहिजे, यासाठी तुम्ही कशा पद्धतीने म्हणाल? टुमॉरो आय शुड वेक अप अर्ली, सो आय मस्ट नॉट गो टू बेड लेट. लेट्स सी नेक्स्ट प्रॅक्टिस. या उदाहरणामध्ये तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला डॉक्टर सांगतायत, यू आर व्हेरी सिक, यू मस्ट नॉट अवॉइड मेडिसिन्स. औषधांकडे तुम्ही दुर्लक्ष नाहीच करायला पाहिजे. यू मस्ट नॉट अवॉइड मेडिसिन्स. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, हे एक्झाम्पल एक्सरसाइज बद्दल आहे. फॉर बेटर हेल्थ
we must not skip exercise. We must do every day. चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला व्यायाम स्किप करायला नाही पाहिजे. स्किप करणे म्हणजे सोडणे किंवा एका दिवशी न करणे, याला स्किप म्हणतात. We must not skip exercise. Let's see next example. In this example, you are getting late, so see the example. It's school time. शाळेचा वेळ झालेला आहे. I must not leave late. मी उशिरा निघायला नाहीच पाहिजे. Otherwise, teacher may scold me. Let's see next example. It's a wonderful example. Exams are near. परीक्षा जवळ आल्या आहेत. We must not watch television. आपण टीव्ही नाही पाहिलाच पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल. बऱ्याचदा आपण बाहेरचं अन्न खातो, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं तर जंक फूड, जसं बर्गर, पिझ्झा किंवा कोल्ड ड्रिंक. तर यामुळे आपल्या शरीरावरती वेगवेगळे आजार निर्माण होतात. शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण झाल्यामुळे आपण आजारी पडू शकतो. सो आपण हे वाक्य कसं म्हणायला पाहिजे? वी मस्ट नॉट ईट जंक फूड. वी मस्ट नॉट ईट जंक फूड. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. काही जण फार वेगात गाडी चालवतात, त्यांच्यासाठी हे वाक्य आहे. वी मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट व्हेकल. इट्स टू डेंजरस. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात. होप सो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. सी यू. गुड बाय.